नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रविराज काका आता कोर्टामध्ये म्हणत असतात, की एजन्सीचा मार्ग चुकीचा असेलही, पण इथे महिपती शिखरे यांचा मार्ग चुकीचा नव्हता. कारण ते या लोकांना टॉयलेटसुद्धा रूमला अटॅच म्हणून देत होते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, पण त्यांचा मार्ग चुकीचा होता मेलॉर्ड, गुंडगिरीचा होता. तेव्हा रविराज काका म्हणतात, की जर त्यांचा मार्ग एवढा चुकीचा होता, तर महिपत शिखरेनी मधुभाऊंचा खून का केला नाही? हा विलास कुठून मध्ये आला, साक्षी शिकरे कुठून मध्ये आली, या लोकांनी फक्त हे सगळं काही चुकीचं सांगितलेलं आहे मेलॉर्ड. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की हे काहीही चुकीचं नाही आहे. रविराज काका म्हणतात की महिपती शिखरेचा विलासच्या खुनाशी काहीही संबंध नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की संबंध आहे, की हे लोक एखादी जमीन खरेदी करण्यासाठी कुणाचाही जीव घेऊ शकतात, ते लोक गुंडगिरी करू शकतात, हे मी कोर्टामध्ये पुरावे सादर करून सिद्ध केलेलं आहे, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा जज साहेब म्हणतात की जे काही साक्षी पुरावे आता माझ्या समोर आलेले आहेत, याच्यावरून हे सिद्ध होतं की महिपती शिखरे हे लोकांना त्रास देऊन ती जागा बळकावून तिथे बिल्डिंग बांधण्याचा जो काही हेतू त्यांचं साध्य करत होते, ते सगळं चुकीचं आहे. लोकांना धमकावून तुम्ही तिथे बिल्डिंग बांधू शकत नाही. त्याच्यामुळे जनता चालीवरती तुम्ही आता जबरदस्ती करायची नाही. तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारची बिल्डिंग बांधायची नाही, कारण त्या लोकांची ती अजिबातच इच्छा नाही आहे. आणि त्यासाठी तुम्ही लोकांना धमकावलं तेव्हा तुम्हाला 25,000 रुपये दंड देण्यात येत आहे. आणि साक्षी शिखरे ही मद्यपान करून गाडी चालवत होती, म्हणून तिने 10,000 रुपये दंड हा भरायचा आहे. आणि पुरावे सादर करून साक्षी शिखरे हिने विलासचा खून केलेला नाही आहे हे जरी सिद्ध होत असेल, तरीसुद्धा शक्यता नाकारू शकत नाही की तिने महिपतीच्या सांगण्यावरून विलासचा खून केला असावा. जर कोर्टामध्ये पुरावे सादर झाले तर याचा गांभीर्याने विचार केला जाईल, असं सुद्धा जजसाहेब म्हणतात. तर इथे आता पुढची तारीख जेव्हा अर्जुन किंवा रविराज काका म्हणतील तेव्हा पुन्हा केस चालू होईल. तर इथे आता सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते की सर, तुम्ही बरं झालं त्या महिपतीचा मुखवटा फाडला. तेव्हा इथे कुसुमताई म्हणते, पण त्या साक्षीला शिक्षा कुठे झाली आहे? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, तरीसुद्धा आपण आता केसच्या अजून एक पाऊल पुढे आलेलो आहोत, ते आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा इथे चैतन्य जीवाच्या वरती हसत असतो. तर इथे आता महिपतीला खूप राग आलेला असतो. तो म्हणत असतो, या अर्जुन सुभेदारला कळलंच कसं की मी जनता चालीमध्ये गेलो होतो त्यांना धमकवायला? तेव्हा प्रिया म्हणत असते, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का कुसुमताई राहते तिथे, आणि कुसुमताई सायलीची मांडलेली बहीण आहे, तिला तर ते कळणारच ना. अर्जुनला सगळ्या गोष्टी कळतील तिथल्या. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, महिपती ह्या वेळेला सुद्धा तुझा नेम चुकलेला आहे, अगदी नेहमीप्रमाणेच. तेव्हा साक्षी म्हणत असते, थोडेसे वाचलोय आपण अण्णा, कळते का तुम्हाला? थोडेसे वाचलोय. आता आपली चुकी नाही आहे ना, त्याला सुद्धा आपल्याला विनाकारण एवढे पैसे भरावे लागणार आहेत. तेव्हा महिपती म्हणत असतो, सोडणार नाही त्या अर्जुन सुभेदारला. अशी अवस्था करेना त्याची की माझ्या गायावाया येईल, माझ्या पाया पडायला येईल, तरीसुद्धा मी त्याला माफ करणार नाही आहे. तर इकडे आता कल्पनाने एक प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्याबद्दल ती फोनवरती बोलत असते. तेवढ्यातच तिथे प्रताप काका येतात. तेव्हा कल्पना म्हणत असते की बरं झालं तुम्ही एवढं कमी वेळेमध्ये मला हे पॅकेज मिळवून दिले. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, काय झालं कल्पना, अगं कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा कल्पना म्हणते, अहो घाबरले ना मी, असे मागे काही येऊन गप्प उभे राहायला होतात, आणि तुम्हाला बरं कळतं मी काहीतरी प्लॅनिंग करते ते. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगतोय. सांग ना, तू कसलं प्लॅनिंग करतेस? मला नाही सांगणार का? मी नवरा आहे तुझा. तेव्हा कल्पना म्हणत असते, तुम्हाला सुद्धा ना लहान मुलांसारखी प्रत्येक गोष्टीची घाई लागलेली असते. मी तुम्हाला आता काहीच सांगणार नाही आहे. मी तुम्हाला सगळ्यांना एकत्र आपण जेवायला बसलो ना की सांगणार आहे. ते सरप्राईज आहे. ते जर तुम्हाला सांगितलं तर सरप्राईज सरप्राईज कसं राहील? तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं कल्पना मला तरी सांग, मी नवरा आहे तुझा. तरीसुद्धा कल्पना काही आता प्रताप काकांना सांगत नाही. तर इकडे महिपती आता खूपच जास्त आदळआफट करत असतात, वस्तू इकडे तिकडे फेकत असतात. त्या आवाजाने प्रिया घाबरताना म्हणत असते, साक्षी या आवाजांची तुला सवय असेल, मला अजिबात सवय नाही आहे. तुझ्या अण्णांना समजाव ना, ते काय आता कोणाचा खून करणार आहेत का? तेव्हा साक्षी म्हणत असते, हे बघ प्रिया, कोर्टात जे काही घडलं ना त्यामुळे अण्णा शांत तरी कसे बसणार आहेत गं? त्यांना आता शांत झोप लागणार नाही जोपर्यंत त्या अर्जुनला ते उत्तर देत नाहीत, कळलं का तुला? तेव्हा इथे प्रिया म्हणते, पण आता कुणाला तरी त्याला समजावून सांगावंच लागेल ना, कारण अर्जुन तर आता इथे येणार नाही आहे. आपल्यालाच आधी शांत करावं लागेल ना, आपल्याला म्हणजे तुला साक्षी. तेव्हा साक्षी म्हणते, अण्णा प्लीज दरवाजा उघडा. अण्णा हे बघा, जे काही करायचं आपल्याला शांत डोक्याने करायचं आहे, प्लीज दरवाजा उघडा. आणि प्रियासुद्धा आता अण्णांना दरवाजा उघडायला सांगत असते. तर इथे अर्जुन थकून भागून बसलेला असतो. तेव्हा सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते, सर तुमच्यासाठी मी कॉफी आणली आहे, तुम्ही न सांगता. खरं तर तुम्हाला देणार नव्हते, कारण तुम्ही कॉफी प्यायलात ना की तुम्ही जेवत नाही, पण तुम्ही थकले म्हणून कॉफी घ्या. आणि सायली म्हणते, सर आज तुम्ही एका दगडामध्ये दोन पक्षी मारले का?
तेव्हा अर्जुन म्हणतो, काय मी पक्षी मारले? नाही हो, मी कुणालाच हार्म करत नाही. मग तुम्ही कशाबद्दल बोलताय? मी कुणालाच मारलेलं नाही आहे. तेव्हा सायली हसताना म्हणते, सर मला माहिती आहे. ती म्हण असते तशी. तसं बोलतात की एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. तेव्हा इथे सायली म्हणते, सर खरंच थँक्यू. आज तुम्ही जे काही कोटा सादर केले ना त्यावरून साक्षीसुद्धा सुटलेली नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, आता तुम्ही मला किती थँक्यू म्हणणार आहात? हे बघा तुमचे सगळे थँक्यू तुम्ही जपून ठेवा आणि जेव्हा आपण हे केस जिंकू आणि मधुभाऊ जेलमधून बाहेर येतील ना तेव्हा तुम्ही सगळे मला थँक्यू बोलून टाका. तेव्हा सायली म्हणते, सर हे ऐकायलाच किती भारी वाटते ना. जेव्हा मधुभाऊ कोर्टामधून सुटतील तेव्हा मला खूप जास्त आनंद होणार आहे आणि तेव्हा सर तुम्ही माझ्याकडे जे काही मागाल ना ते मी तुम्हाला देईनच. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंच तुम्ही द्याल ना? तुम्ही मागे तर फिरणार नाही? तेव्हा सायली म्हणते, हो सर मी नक्की देईन. माझ्या कुवतीच्या बाहेरचं जरी तुम्ही मागितलंत ना तरी तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईन. तेव्हा अर्जुन म्हणतो की बघा मिसेस सायली, आता तुम्ही शब्द दिलाय, आता मागे फिरवायचा नाही. तेव्हा सायली म्हणते, नाही सर मी आता तुम्हाला शब्द दिलाय, मागे कसं काय फिरवेन? मी शब्द दिला की तो मी पूर्ण करतेच, असं सायली म्हणते. तेव्हा अर्जुनला खूप आनंद होतो कारण त्याने आता सायलीकडून प्रॉमिस घेतलेलं असतं की अर्जुन जे मागेल ते सायली त्याला देणार असते. तर इथे सायलीला आता सगळं आठवत असतं. इथे मधुभाऊ विचारतात की मुलांनो तुमच्यावरती जास्त प्रेम कोण करतं? तर सायलीताईचं नाव येतं. जेव्हा सायलीला जेवायला नसतं तेव्हा सगळेजण तिला आपल्या ताटातला एक एक घास भरवतात. तेव्हा इथे आता सायलीला जेव्हा मान भेटलेला असतो महाआरतीचा तेव्हा मधुभाऊंना खूप जास्त आनंद झालेला असतो. जेव्हा इथे त्यांच्यावरती कठीण प्रसंग आलेले असतात तेव्हा सायली त्यांचा इथे कॉन्फिडन्स वाढवत असते. हे सगळ्या गोष्टी आता सायलीसमोर येतात. तर इकडे लगेचच कुसुमताई जेवायला आवाज देते तेव्हा इथे सायलीचं लक्ष नसतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, चला मिसेस सायली जेवायला जाऊया आता. तर इकडे महिपती दरवाजा उघडतो तेव्हा इथे साक्षी आणि प्रिया बघतात तर रूमची खूपच जास्त विचित्र अशी हालत करून ठेवलेली असते. तेव्हा इथे प्रियासुद्धा येते आणि म्हणते, अण्णा प्लीज शांत व्हा अण्णा प्लीज. आणि ती पुन्हा हात सोडते घाबरूनच. तेव्हा साक्षी येते आणि म्हणते, अण्णा कुठे जाताय तुम्ही? तेव्हा इथे अण्णा म्हणत असतात, हे बघ साक्षी, जोपर्यंत या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या त्या अर्जुन सुभेदारच्या छाताडामध्ये उतरवत नाही ना तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा साक्षी म्हणते, तुम्हाला काय कायमचं जेलमध्ये जाऊन बसायचं आहे का? तेव्हा महिपती म्हणतो की आता मी थांबणार नाही आहे, त्याला मी सोडणारच नाही आहे. तेव्हा साक्षी म्हणते, मग शूट मी अण्णा, आधी तुम्ही मला शूट करा, कारण तसंही तुम्ही अर्जुनला शूट केल्यानंतर तुम्ही जेलमध्ये जाऊन कायमचे बसणारच आहात आणि मग मी मरणारच आहे, त्यापेक्षा तुम्ही मला आधीच मारा ना. तेव्हा इथे महिपती गप्प बसतं आणि शांत जाऊन सोफ्यावरती बसतो. तेव्हा प्रिया आपल्या मनामध्ये म्हणत असते की वा, ही साक्षी तर एवढी छोटी दिसते पण आज तिने तिच्या अण्णांना सुद्धा गप्प केलं. तेव्हा साक्षी म्हणत असते, अण्णा सूड तर आपल्याला घ्यायचा आहे आणि तो मी घेतल्याशिवाय काही राहणार नाही आहे. तुमचा अपमान मी विसरलेली नाही आहे, पण आता मी असं एक हत्यार बाहेर काढणार आहे ना की त्यामुळे अर्जुनवरती असा आपण हल्ला करू ना की त्याला जखम न देता आपण तडफडून तडफडून मारूया, असं मी त्याला जखम देणार आहे. तेव्हा इथे महिपती म्हणतो, मेलाच पाहिजे तो, मेलाच पाहिजे. तेव्हा प्रिया म्हणते, हो मरेल ना तो. ए साक्षी, तू आता तुझ्या प्लॅनिंगला सुरुवात कर. तर इथे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं कल्पना, आता तरी सांग ना तुझं काय सरप्राईज आहे ते. तेव्हा इथे अश्विन आणि अस्मितासुद्धा विचारत असतात. तेव्हा कल्पना म्हणते, आधी इथे सायली आणि अर्जुनला तर येऊ दे ना. तेव्हा प्रताप काका म्हणतात, तेव्हा तू म्हणाली नव्हतीस की सगळ्यांना यायला पाहिजे इथे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं डॅड? तेव्हा प्रताप काका म्हणतात, अरे बघ ना, तुझी मम्मा आम्हाला सरप्राईज सांगत नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन एक ताट आणि चम्मच घेतो आणि म्हणतो, मम्मा सरप्राईज सांग, आम्ही सगळे सरप्राईज ऐकायला बसलेलो आहोत. तेव्हा इथे आता चिडवाचिडवी चालू असते, गंमत चालू असते. तेव्हा इथे सायली म्हणत असते, आई जे काही सरप्राईज आहे ते लवकर सांगून टाका, नाहीतर या सगळ्या आवाजाने आता कान फुटतील. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे कल्पनाने अर्जुन आणि सायलीच्या हनीमूनच्यासाठी तिकीट आणलेले असतात. तर इथे मनालीचे तिकीट आणल्यामुळे आता अर्जुन सायली खूपच जास्त आश्चर्यचकित होतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, पण मम्मा आम्हाला ह्या वेळेला खूपच जास्त काम आहे, या आठवड्यात आम्ही कुठेही जाऊ शकत नाही. आणि चैतन्यसुद्धा आलेला असतो, त्यालासुद्धा अर्जुन विचारतो. तेव्हा इथे कल्पना म्हणते, मी चैतन्याला आजच विचारलं होतं, या आठवड्यात तुला जास्त वर्कलोड नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, सर तुम्ही जायला हो का म्हणालात? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही माझ्यावर कशाला ओरडताय? जसं काही प्लॅनिंग मी केले, मम्माने केलंय ना.